स्टंप पर गेंदबाजी कर रहे हैं। पहली गेंद बहुत सुंदर गेंद की थी, नपीतु ने गेंदबाजी। 4 ओवर का मैच है। मुद्दसर जो कि गेंदबाजी करने के लिए बज में शाइन टेटौरी की तरफ से आए हैं। अच्छे खिलाड़ी है, वाकई में सुंदर खिलाड़ी, अपने गांव के लिए खेल रहे हैं और गांव का नाम बड़ा कर रहे हैं। राइट आर्म ओवर द विकेट, एक बार फिर बढ़िया गेंद टिप्पा करने के बाद एक बार फिर देखिए गेंद विकेट कीपर ने चकमकाया। मैदान के अंदर रन लेने की कोशिश, जिसे चिकी सिंगल कहा जाता है, 22 का सिग्नल अंपायर के माध्यम से आता हुआ। हमारे अंपायर बहुत अच्छे अंपायरिंग इस मैच के अंदर कर रहे हैं और रत्नागिरी क्रिकेट एसोसिएशन के अंपायर इस मैच के अंदर अंपायरिंग करते हुए। रन संख्या कुल मिलाकर 2 गेंदों का गेंद समाप्त है। 2 गेंदों के अंदर एक ही रन बना के बल्लेबाजी करने वाली टीम मैदान के अंदर नौ तरुण जामुनवाड़ी की टीम मैदान के अंदर बल्लेबाजी कर रही है। टॉस हारने के बाद पहले बल्लेबाजी करनी पड़ रही है। टॉस जीतकर बदमे शाइन ने फील्डिंग करने का फैसला, टेटौली ने मैदान के अंदर फील्डिंग करने का फैसला किया है। कुल मिलाकर 4 ओवर का मैच है। पहला ओवर पावर प्ले का चल रहा है। फील्डिंग एक बार फिर देखिए, थर्ड मैन पॉइंट, कवर पर एक खिलाड़ी है, मिड ऑफ पर एक खिलाड़ी है, सर्कल के अंदर सभी खिलाड़ी खड़े गए, बाकी 2 खिलाड़ी 30 यार्ड सर्कल के बाहर। यह बढ़िया गेंद कट कर दिया, गेंद को जाती हुई गेंद देखिए, शॉर्ट कवर के स्थान पर सुंदर फील्डिंग, एक रन नहीं बचा पाएंगे। एक रन के साथ रन संख्या बनने वाली है। रन संख्या कुल मिलाकर अभी तक अगर बात की जाए तो पहला ओवर जारी है मैदान के अंदर और पहले ओवर के अंदर रन संख्या की बात की जाए तो कुल मिलाकर अब तक 2 रन बने गए। बगैर किसी नुकसान के बल्लेबाजी करने वाली टीम 2 रनों पर पहुंची है। मैदान के अंदर प्रतीक और कुणाल मैदान के अंदर बल्लेबाजी कर रहे हैं। मुद्दसर जो कि देखिए पूरे दापोली के अंदर, खेड़ के अंदर और जिले के अंदर नाम बनाने वाले खिलाड़ी है। गेंदबाजी के रडार पर है। छोटे रनअप के साथ एक बार फिर गेंदबाज ने दौड़ना शुरू किया। बढ़िया गेंद है, टिप्पा करने के बाद एक बार फिर देखिए मैदान के अंदर अपील चलती हुई, अंपायर पर दबाव बनाने की कोशिश। अंपायर ने सीधी तरीके से मना किया है। अंपायर ने कहा ना मुन्ना ना। विकेट कीपर को लगने के बाद एक बार फिर गेंद डायरेक्ट स्टंप पर लगी थी। विकेट कीपर को छूने के बाद गेंद हमने देखा विकेट से टकराई। अंपायर ने मना किया। रन संख्या अभी भी कुल मिलाकर 2 रनों पर रुके हुए है। पारी का पहला ओवर चल रहा है। बढ़िया मैच मैदान के अंदर। महाराष्ट्र नवनिर्माण सेना का टूर्नामेंट 2021 का रन संग्राम और महासंग्राम मैदान के अंदर चल रहा है। बड़ा टूर्नामेंट मैदान के अंदर है और खेल के इतिहास के अंदर पहली मर्तबा डे नाइट का टूर्नामेंट चल रहा है। स्ट्राइक इन पर प्रतीक, जिन्होंने अभी भी देखिए प्रतीक और कुणाल ने मिलकर 2 रन बनाए हैं। पारी की अभी तक बात की जाए तो 4 गेंदे हुए, 4 गेंदों के अंदर अब तक 2 रन बने। राइट आर्म ओवर द विकेट, यह बढ़िया गेंद है, क्रॉस सिस्टम जाकर खेलने की कोशिश। गेंदबाज एक बार फिर देखिए कोशिश कर रहे थे मगर 1 रन नहीं बचा पाए। पहले ओवर के खेल के अंदर अभी तक 3 रन बनाए हैं। नपीतुरी बल्लेबाजी के वेट एंड वॉच वाला क्रिकेट है और संयम दिखा रहे, वेट एंड वॉच खेल रहे, संयम लगातार दिखाया जा रहा है मैदान के अंदर। अभी तक 3 रन कर चुके हैं। पावर प्ले का ओवर है जिसके अंदर रन बनाने बहुत जरूरी है मगर अभी तक 3 ही रन बने हैं। बैटिंग करने वाली टीम नव तरुण जामुनवाड़ी की टीम मैदान के अंदर। राइट आर्म ओवर द विकेट, छोटे रन के साथ गेंदबाज तैयार। ये बढ़िया गेंद है, जड़ में गेंद थी, बहुत खूबसूरती के साथ गेंद को कहते मिड ऑफ पर खिलाड़ी है। सुंदर फील्डिंग, सुंदर थ्रो मैदान के अंदर। एक बार फिर अपील, अंपायर पर लगातार दबाव बना रहे गए। पहले ओवर का खेल मैदान के अंदर समाप्त होता हो। पहले ओवर के अंदर नव तरुण जामुनवाड़ी ने बगैर किसी नुकसान के 4 बनाए, ज्यादा रन नहीं बने। मुशक्कत करनी होगी, हरकत करनी होगी तब जाकर रन बनने वाले। रन नहीं बन रहे, रन मशीन को लाना होगा। एक ब्रेक लेते, ब्रेक में गाना लेते और गाने के साथ वापस आने। एक सुपर हिट ब्रेक, सुपर हिट गाना, गाने के साथ निश्चित ज्यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातो, अर्थात आमच्या सर्वांचं लाडकं नेतृत्व, अर्थात आमच्या सर्वांचं या ठिकाणी प्रेरणास्थान विनोद अप्पा पाटणे साहेब यांच्या शुभ हस्ते पण टॉस करत आहोत। सन्माननीय आदरणीय खेडची शान विनोद अप्पा पाटणे साहेब आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस केला जातो। वाघिवरे विरुद्ध जुहीमाड, अर्थात आमच्या युवकांचं प्रेरणास्थान, त्याचबरोबर त्यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय। टॉसचा बॉस, टॉस कोणी जिंकला आमच्यापर्यंत पोहोचवायचा 4 ओव्हरचा मॅच येतोय आणि टॉस कोणी जिंकलाय खरं तर सन्माननीय आदरणीय विनोदप्पा पाटणे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस घेतलेला आहे। आमच्या टॉसच्या बॉक्समध्ये आपण पाहिलं तर या स्पर्धेचे सर्वेसर्वा, या स्पर्धेचे शिल्पकार आणि या स्पर्धेचे आयोजक खरं तर नगराध्यक्ष सन्माननीय आदरणीय वैभवजी खेडेकर साहेब देखील आहेत आणि त्यांच्याबरोबर आपण पाहिलं तर विनोदप्पाजी पाटणे साहेब होते। त्यांच्या शुभ हस्ते टॉस मैदानामध्ये चेंडू हव्यामध्ये आहे, झेल सोडला जातोय, चेंडू 1 बाउन्स, चेंडू सीमा पार, बिनेगे रन 4, तो बेडाव का पार। कमॉन डीजे
हॅलो हॅलो हॅलो. तर पुढील सन्मान या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या क्रिकेट स्पर्धेला भेट देण्यासाठी प्रतितेजस उद्योजक आमचे मार्गदर्शक विनोद शेठ पाटणे यांचा सत्कार करण्याची विनंती मी शैलेश धारी यांना करतो. शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा या ठिकाणी सन्मान करावा. निश्चित ज्यांचं व्यासपीठावरती या ठिकाणी सन्मान केला जातोय अर्थातच विनोद पाटणे साहेबांचं या ठिकाणी यथोचित सन्मान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने केला जातोय आणि त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. या स्पर्धेच्या निमित्तानं खऱ्या अर्थाने ही स्पर्धा नगराध्यक्ष चषक 2021 रंजग्राम खेडच्या इतिहासातली मानाची स्पर्धा आहे आणि लाख मुलाची स्पर्धा आपण पाहतोय आणि त्याच्यामध्ये येणारे प्रमुख पाहुणे आमच्यासाठी अतिथी देवभव आलेले प्रमुख पाहुणे आमच्यासाठी देवाप्रमाणे त्यांचा सन्मान करणं आम्ही आमचं कर्तव्य समजतो. यानंतर या स्पर्धेला भेट देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे निष्ठावंत सैनिक पक्ष स्थापनेपासून पक्षाबरोबर असलेले प्रियकांती रेडीज लोट्याचे यांचा सन्मान करण्याची विनंती मी निनाद गांधी यांना करतो. धन्यवाद. थैंक यू. एक बार फिर सभी दर्शकों का खिलाड़ियों का तहे दिल के साथ स्वागत करते हैं. मैदान के अंदर जाने बने गए रन संख्या देखते हैं. कुल मिलाकर 9 तरुण जामुनवाड़ी की रन संख्या हम देखने वाले. कुल मिलाकर अभी तक 14 रन बने हैं. दूसरा ओवर चल रहा है. दूसरे ओवर के अंदर गेंदबाज अपने बॉलिंग मार्ग पर असद गेंदबाजी कर रहे हैं. अपने ओर से पहला टीम कर से दूसरा ओवर लेकर असद गेंदबाजी करने के लिए भद में शाइन टेटौनी की तरफ से आते हुए स्ट्राइक एंड पर बल्लेबाजी करने के लिए बल्लेबाज वाकई में स्ट्राइक एंड पर राइट हैंड बल्लेबाज खेलने के लिए तैयार है. राइट हैंड बल्लेबाज स्ट्राइक एंड पर प्रतीक तैयार. राइट मुहूर्त द विकेट. यह सुंदर गेंद है. जड़ में गेंद ऑन साइड पर खेला गेंद जा रही है. एक बार फिर देखिए मुदस्सर के हाथों में सुंदर फील्डिंग. काउ कॉर्नर पर से तेजी के साथ आए. पहला रन तो तेजी के साथ बल्लेबाजों ने चुना. 2 रन चुराने में बल्लेबाज कामयाब रहते हुए 2 रनों के साथ रन संख्या बनने वाली. रन संख्या कुल मिलाकर 16 रन. स्ट्राइक एंड पर बल्लेबाजी करने के लिए बल्लेबाज खुन्नान. नॉन स्ट्राइक एंड पर प्रतीक मैदान के अंदर है. बड़ा मैच मैदान के अंदर चल रहा है. सुंदर मैच मैदान के अंदर है. स्ट्राइक एंड पर खुन्नान एक बार फिर तैयार. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज एक बार फिर असद तैयार. कॉम्बॉक्स एंड की जानिब से यह बढ़िया गेंद है. क्रॉस सिस्टम जाकर एक बार फिर देखिए जड़ में गेंद काउ कॉर्नर की दिशा में गिर रहे हैं और गेंद लगातार मुदस्सर के पास जा रही है. मुदस्सर एक बार फिर पिक्चर के अंदर अच्छा काम कर रहे हैं. आज की रात के अंदर बड़े मंच के बड़े कलाकार हैं और ये सुंदर काम कर रहे हैं. रन संख्या एक बार फिर देखिए 2 ओवर का खेल समाप्त है. 2 ओवर की समाप्ति के बाद बल्लेबाजी करने वाली टीम नवतरुण जामुनवाड़ी की रन संख्या बगैर किसी नुकसान के 17 का आंकड़ा ये खतरे का मांगा जाता है. खतरे का आंकड़ा किसकी तरफ आने बना गए. 17 तो आया गए. जो हारने वाला है वो इस टूर्नामेंट से बाहर जाएगा. जो जीतेगा वो आगे जाने का टिकट लेने वाला है. टूर्नामेंट वाकई में बड़ा टूर्नामेंट है और इसके अंदर जीतने का सपना हर किसी का है. एक छोटा सा ब्रेक लेते हैं. छोटे से ब्रेक में गाना लेते हैं और गाने के साथ वापस आते हैं. कहीं मत जाइए, बने रहिए. चर्चा जारी रहेगी, गुफ्तगू जारी रहेगी. गाने के साथ वापस आते हैं. एक मधुर संगीत के बाद एक बार फिर सभी दर्शकों का खिलाड़ियों का तहे दिल के साथ स्वागत करते हैं. महाराष्ट्र नवनिर्माण सेना का टूर्नामेंट चल रहा है और नगराध्यक्ष चषक खेल के इतिहास के अंदर एक बड़ा टूर्नामेंट है. गेंदबाजी करने के लिए अपनी ओर से दूसरा टीम कर से तीसरा ओवर लेकर मुदस्सर. बढ़िया गेंदे, सुंदर गेंदे. चौथे 5वें स्टंप पर गेंदबाजी करे. मौका नहीं दे रहे कि आप बड़ा शॉट करें, हाथ खुले और प्रहार करें मैदान के अंदर. लगातार गेंदबाजी, सुंदर गेंदबाजी मुदस्सर द्वारा. पहले ओवर के अंदर 3 रन दिए. उसके बाद तीसरा ओवर लेकर आए हैं जिसके अंदर पहली गेंद पर एक सिंगल बना गए. स्ट्राइक एंड पर बल्लेबाजी करने के लिए बल्लेबाज प्रतीक तैयार है. लेफ्ट हैंडेड खिलाड़ी, लेफ्ट हैंड राइट हैंड का कॉम्बिनेशन मैदान के अंदर है. मुदस्सर ने पहली गेंद पर एक बार फिर सिंगल खर्च किया. रन संख्या 18 पर पहुंचे. पावर प्ले में रन नहीं आए थे. उसके बाद पावर प्ले खुलने के बाद तीसरे ओवर में आए. सुंदर गेंद है, बहुत खूबसूरती के साथ लॉन्ग ऑफ की तरफ खेलते हुए खिलाड़ी एक बार फिर देखिए तेजी के साथ आते हुए. थोड़ी सी खराब फील्डिंग मैदान के अंदर. 2 रन चुराने में बल्लेबाज कामयाब है. शानदार रनिंग बिटवीन द विकेट. 2 रनों के साथ रन संख्या बनने बनी है. तीसरे ओवर में अभी तक 20 बने गए. विकेट की बात की जाए तो बगैर किसी नुकसान के सलामी के प्रहार में बल्लेबाज. साझेदारी तो पनप रही है मगर रन बनने चाहिए. लगभग 4 ओवर का मैच है. 40-50 का टारगेट होना चाहिए. टारगेट अच्छा होगा तो मैच अच्छा होने वाला है, बैटल अच्छा होने वाला है और एक बार फिर टारगेट सेट करना होगा. ये गेंद देखते हैं. टिप्पा खाने के बाद अंपायर का सिग्नल. टिप्पा खाने के बाद विकेट कीपर के दस्तानों में कोई रन दे, कोई नुकसान नहीं है. तीसरा ओवर बढ़िया ओवर कट रहा है.
अभी तक 3 गेंदे किए मुदस्सर ने, और मुदस्सर ने 3 गेंदों के अंदर 3 रन दिए गए। बढ़िया गेंदबाजी मैदान के अंदर, प्रतीक का बल्ला नहीं बोल रहा है। ये बढ़िया गेंदे बहुत खूबसूरती के साथ एक बार फिर देखिए ऑन साइड पर कहते हुए 1 रन तो मिनटे बना गए। तो वाकई में ये टूर्नामेंट बहुत बड़ा टूर्नामेंट, लाजवाब टूर्नामेंट चल रहा है। और कल की रात, इस टूर्नामेंट का कल का दिन, कल की रात बहुत बड़ी रात होने वाली है। इसके बारे में भी चर्चा करने वाले हमारे साथ बाबले जादव भी जुड़ने वाले। इसके बीच में देखिए पहला एक बार फिर लाजवाब चौवा, मच नीडेड फॉर बैटिंग साइड। कम ऑन डीजे, लाजवाब चौवा मैदान चौवे के 7 रन से किया, कुल मिलाकर 24 राइट अप ओवर द विकेट। ये बढ़िया गेंद है, अंपायर का सिग्नल एक बार फिर देखिए चारों खाने चित कर दिए, प्रतीक को लौटना होगा। सीधी गेंद विकेट से टकराई, विकेट नंबर पहला मैदान के अंदर, मुदस्सर को मिलने वाली मैदान के अंदर पहली सफलता। कम ऑन डीजे, बड़ा विकेट। सुपरस्टार को ननवे गेंदबाजी करने के लिए गेंदबाज एक बार फिर तैयार। और ये लाजवाब गेंद देखिए, टिप्पा करने के बाद वाकई में सुंदर गेंदबाजी कर रहे हैं, और बढ़िया गेंदबाजी मैदान के अंदर चल रही है। गेंदबाज तुम्हारा सुंदर गेंदबाज है, रिदम के साथ गेंदबाजी करे, मौका नहीं दे रहे हैं, जकड़ के रखा है, पकड़ के रखा है। 2 गेंदे इस गेंदबाज ने बिन दिन आई है। रन संख्या कुल मिलाकर 24 रन। अपने बॉलिंग मार पर गेंदबाजी कर रहे आदिल। आदिल गेंदबाजी करने के लिए तैयार, 10-12 कदमों के साथ कॉम्बॉक्स साइड से 24 रन बने अभी तक चौथे ओवर के अंदर। यह बढ़िया गेंद टिप्पा करने के बाद एक बार फिर देखिए उछाल लेने वाली गेंद जा रही है बल्ले के ऊपरी सिफर लगने के बाद शॉर्ट थर्ड मैन पर अच्छी फील्डिंग देखने के मिले। 1 रन के 7 रन संख्या बढ़ेगी, रन संख्या कुल मिलाकर 25। आदिल ने 3 गेंदे किए, 3 गेंदों के अंदर 1 रन देने का काम किया है। आखिरी ओवर है जिसके अंदर रन बनने वाले हैं, मगर उस ओवर के अंदर आदिल नफीतुली गेंदबाजी करे, ऑफ स्टंप के बाहर गेंदबाजी कर रहे हैं। चौथे 5वें स्टंप पर गेंदबाजी लगातार चल रही है, जकड़ के रखा है, पकड़ के रखा है, राइट अप ओवर द विकेट। यह सुंदर गेंद, सुंदर शॉट मैदान के अंदर हवा में गेंद के नीचे खिलाड़ी, दैट शुड बी टेकन गॉन। और एक विकेट, तालियां बज रही, सीटियां बज रही, कम ऑन डीजे, और एक विकेट लेता हूं मैदान के अंदर। करतोय सर, आपण व्यासपीठावरती या आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या निमित्तानं आहे। या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी, या स्पर्धेला अर्थात शुभेच्छा देण्यासाठी आणि या स्पर्धेला आशीर्वाद देण्यासाठी खरं त्यांना ॲडव्होकेट अर्थात अश्विनजी भोसले साहेब यांचं आगमन आहे। विनंती करतोय सर, आपण व्यासपीठावरती या, आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं अर्थात आपल्या सर्वांच्या शुभ आशीर्वादानं ही स्पर्धा पार पडली जाते। आपल्याला विनंती करतो आपण व्यासपीठावरती या, स्पर्धेतली शोभा वाढवा।
निश्चित मानाची स्पर्धा आहे, लाखमोलाची स्पर्धा आहे आणि निश्चित ही स्पर्धा खरं अर्थानं कैलासवासी किशोर उर्फ केडी तलाठी क्रीडा नगरीमध्ये चालू आहे आणि मानाची स्पर्धा आहे, लाखमोलाची स्पर्धा आहे आणि भवितत्व गाजवणारी खरं अर्थानं अभिमान स्वाभिमान दर्शवणारी ही स्पर्धा आहे. मॅच मैदानामध्ये आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षण करणारा संघ आहे बदमेशाईंचा संघ आहे आणि बॅटिंग करणारा संघ आपण पाहिलं तर नवतरुण जांभूलवाडीचा संघ मैदानामध्ये आहे. राईट ओव्हर द विकेट गोलंदाज अप्रतिम चेंडू बॅकफुटवर गेलेत खूप छान पद्धतीने ऑनसाईडला चेंडूवर केलं. चेंडू येतोय लॉंग ऑन पॉटला इचरेशन मुद्दसर जलद गतीने येतोय. थोडंसं निश्चित खराब क्षेत्ररक्षण मुद्दसरच्या माध्यमातून होतंय तोपर्यंत 2 धावा या ठिकाणी रचवल्या जात आहेत आणि दुहेरीच्या पट्ट्यानं संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 4 षटक संपले. 4 षटकामध्ये एकूण धावसंख्येचा विचार केला ते फक्त आणि फक्त 28 धावा या मॅचमध्ये नवतरुण कुठल्या आहेत. नवतरुण जांभूलवाडी संघानं 28 धावा बनवल्या 3 गणांचे मोबाईल आहेत. एकूण 29 धावांचं आव्हान अर्थातच बजमे शाईन टेटवली संघाच्या डोक्यावरती ठेवला आहे. विजयासाठी 24 चेंडू आणि मापक आव्हान आहे. लो स्कोरिंगचा मॅच आहे. 29 धावा बजमे शाईन टेटवलीला बनवायचा आहे. या मॅचमध्ये गोलंदाज पलटवार करेल का किंवा फलंदाजी करणारा संघ या मॅचमध्ये जिंकणार आहे पाहण्यासाठी विसरू नका. अत्यंत पाहत राहा ऐकत राहा. एक सर्वात मानाची स्पर्धा लाख मोलाची स्पर्धा आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची असणारी ही अभिमान स्वाभिमान आणि खऱ्या अर्थानं या खेड तालुक्यामध्ये एक मानाची स्पर्धा आपण घेतलेली आहे. त्याचं नाव खऱ्या अर्थानं नगराध्यक्ष चषक आणि मानाची आणि स्वाभिमानाची स्पर्धा आपण आहे. ब्रेक घेतो ब्रेकमध्ये गाणं घेतोय गाण्यानंतर पुन्हा एकदा तुमच्या भेटीला येतोय. कुठेच जाऊ नका पाहत राहा ऐकत राहा. एक दर्जेदार अशी स्पर्धा आहे. गाणं घेतो गाण्यानंतर पुन्हा एकदा तुमच्या भेटीला येऊया. लकी ड्रॉचं या ठिकाणी आपण पाहिलं तर आमच्याबरोबर सिकंदरबाई मुसाड यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण काढत आहोत लकी ड्रॉ. अर्थात आमच्याबरोबर आजच्या रात्रीमध्ये या स्पर्धेला शुभ आशीर्वाद देण्यासाठी सिकंदरबाई देखील जुळलेले आहेत. त्यांच्या शुभ हस्ते लकी ड्रॉ दुसरा लकी ड्रॉ आहे. भाग्यविजेता कोण असणार आहे आणि खऱ्या अर्थानं निश्चित लकी ड्रॉचं या ठिकाणी आपण पाहणार आहोत. निश्चित लकी ड्रॉ आपण पाहिलं तर सन्मान्य आदरणीय सिकंदरजी मुसाड साहेब आहेत त्यांच्या शुभ हस्ते काढला जातोय आणि निश्चित आपण पाहिलं तर मोबाईल लावण्यात आलेला आहे आणि खऱ्या अर्थानं मोबाईल या स्पर्धेमध्ये वाटला जाणार आहे आणि अर्थातच आपण पाहिलं तर आयोजकांचं कौतुक करावं लागणार आहे. आणि दुसरा लकी ड्रॉ सॅमसंगचा असणार आहे. एक निश्चित स्मार्टफोन आपण देणार आहोत. सिकंदरबाई लकी ड्रॉ कुपन या ठिकाणी काढलेला आहे सिकंदरबाई मुसा यांनी. आजच्या दिवसातला दुसरा लकी ड्रॉ आणि या लकी ड्रॉच्या कुपन मधून मोबाईल मिळणार आहे आणि हे लकी ड्रॉचं कुपन लागते परशुराम पवार यांना. परशुरामजी पवार परशुराम पवार दुसरा मोबाईल लकी परशुराम विनर पवार. परशुराम पवार. आपण पाहतोय एक दर्जेदार स्पर्धा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आयोजित भव्य अजून एक मोबाईल आपण जिंकू शकता. आजच्या दिवसातले 3 मोबाईल आहेत. अजून एक कुपन या ठिकाणी मिळू शकतात. स्टेज जवळ आल्यानंतर कुपन मिळेल. धन्यवाद. 29 धावांचा पाठलाग करताना सलामीचं षटक आपण पाहतोय. कुणाल इथे पण पाहिलं तर मुद्दसरची 2 षटकं अत्यंत प्रभावी होती. 2 षटकामध्ये केवळ 10 धावा दिल्या जखडून ठेवलं आणि त्याच्या जोरावर ते एक कमी धावसंख्या आपण पाहतोय. प्रथम फलंदाजी करताना पुढचा चेंडू कुणालचा राईट ओव्हर द विकेटचा मारा सुंदर चेंडू आहे. वॉटर लाईन वॉटर लेंथ अप्रतिम प्रभावी गोलंदाजी आपण पाहतोय. कुणाल जखडून ठेवलाय आणि अशाच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल कारण कमी बँक बॅलन्स आहे. जेव्हा आपल्याकडे बँक बॅलन्स कमी असतो जपून खर्च करावा लागतो. सुंदर सुरुवात आहे. स्ट्राईकवर मुदत सर सलामीच्या अप्रतिम अशी गोलंदाजी केली होती. इथे मात्र फलंदाजी देखील करावी लागेल. अष्टपैलू खेळाडू आहे. आखूड टप्प्यात चेंडू शॉर्ट टाळब्यांच्या पट्ट्यात चेंडू जातोय. इथं पण पाहिलं तर नॉन स्ट्राईक एंडला फेक होते. 1 ने धाव संख्या मात्र उघडले जाते. संघाचं खातं आपण पाहिलं तर 29 धावांचा पाठलाग करताना बिनबाद 1 महाराष्ट्र नवनिर्माण सेना आयोजित भव्य नगराध्यक्ष चषक 2021 आपण पाहतोय. दर्जेदार लढती सन्माननीय आदरणीय खेड नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर रहीमबाई सईबोले यांच्या संयुक्त विद्यमानाने होत असलेली स्पर्धा आहे. बॅट चिकट घेऊन चेंडू इथं आपण पाहिलं तर शॉर्ट टर्बॅनच्या पट्ट्यात जखडून ठेवलंय. कुणालचं अत्यंत प्रभावी षटक आहे. कमी धावसंख्या असताना देखील धावांना झुंजावं लागतंय. षटक क्रमांक 1 धावसंख्या आपण पाहिली तर बिनबाद 2
आतापर्यंत 4 चेंडू हाताळलेत, जखडून ठेवलंय. विनंती करतो क्रीडा स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी निकेतन हत्तीसकर, आपण क्रीडा रसिकांमध्ये आहात, आपणास विनंती करतो आपण व्यासपीठावर या. निकेतन हत्तीसकर साहेब, आपणास विनंती करतो आपण व्यासपीठावर या. साहेबांची आपल्याला विनंती आहे. निकेतन हत्तीसकर, आपण व्यासपीठावर या. त्याचप्रमाणे उल्हास उर्फ आप्पा कापडी, आपणास देखील विनंती करतो आपण व्यासपीठावर या. उल्हास उर्फ आप्पा कापडी, प्लीज आपण व्यासपीठावर या. त्याचप्रमाणे गीतेश वणजुळे, आपणास देखील विनंती करतो, ज्या मान्यवरांची मी नावं घेतलेत आपण व्यासपीठावर या. थँक्यू, वेलकम सर, प्लीज. काय प्रभावी षटक आहे. या षटकामध्ये केवळ 2 धावा दिल्यात, आतापर्यंत 3 धावा दिल्यात, जखडून ठेवलंय आणि मापक धावांचा पाठलाग करताना ते मात्र धावांसाठी झगडावं लागतंय. सलामीची जोडी मुदत सर आणि आधार. पुढचा चेंडू, ओहो, प्रभावी षटक आहे. आणि आपण पाहिलं तर कुणालचं एक दर्जेदार षटक संपतंय. षटक क्रमांक 1, 29 धावांचा पाठलाग करताना आपण पाहिलं तर केवळ 3 धावा फलकावती लागते. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू होतोय, तोपर्यंत ऐकूया डीजेच्या माध्यमातून मधुर संगीत. कम ऑन डीजे. उद्याच्या सत्रात आपण पाहिलं तर एकापेक्षा एक खेळाडू tenniscricket.in माध्यमातून आपण त्या खेळांना पाहत असतो, परंतु प्रत्यक्षात पाहण्याची संधी उद्याच्या सत्रात तर निर्माण केली जाते. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आयोजित भव्य नगराध्यक्ष चषक 2021 उद्या ओपन स्वरूपाचे सामने खेळले जातील. म्हणजे एकापेक्षा एक दर्जेदार महाराष्ट्रातील खेळाडू थॉमस टाईस, कृष्णा सातपुते, आपण पाहिलं तर नक्कीच उस्मान पटेल रायगड का टायगर, त्याचप्रमाणे आपण पाहिला तर एजाज कुरेशी आणि नक्कीच रफ्तारचा राजा अर्थातच विजय पावले, एकापेक्षा एक दर्जेदार खेळाडूंचा खेळ आपल्याला पाहण्याची सुवर्ण संधी आहे. आणि षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. वैभव कोट्यातील पहिलं संघामार्फत दुसरं षटक आहे. राईट टप ओव्हर द विकेटचा मारा आझादसाठी. हो, आझादच्या बॅटमधून निघालेला फटका आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या पट्ट्यात चेंडूला ढकललं, एकने मात्र स्ट्राईकवर येतोय. अर्थातच मुदत धावसंख्या पण पाहिली तर जखडून ठेवलंय. थेंबे थेंबे तळेसाचं म्हटलं जातं. इथे मात्र एक चांगल्या प्रकारचे गोलंदाजी पण पाहतोय. सलामीचं षटक कुणालने केवळ 3 धावा दिल्या होत्या. तर अशाच प्रकारची सुरुवात आपण पाहतोय वैभवची. राईट टाइम ओव्हर द विकेट मुदतसरसाठी. इथं मात्र पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेताना चेंडूला ढकलले काऊ कॉर्नरच्या पट्ट्यात. जशा प्रकारची गोलंदाजी आहे तितकं चांगलं क्षेत्ररक्षण देखील आपण पाहतोय. जोरदार अपील, यस, इट इज आउट. पंचांच्या हात वरती गेलेत. बॅक टू द पॅव्हेलियन मुदत सर. कम ऑन डीजे. पाहिलं तर डिजिटल स्कोरर म्हणून कामगिरी पाहत आहेत. अर्थातच प्रियांक पारकर, सर्वांचं हार्दिक आभार देखील मानतो. सिद्दीक मेमन हे देखील माझ्यासोबत जोडला गेला आहे. वेलकम, सर्वांचा हार्दिक आभार, वेलकम. पुन्हा एकदा सामन्याच्या दिशेने आपण जातोय. षटक क्रमांक 2, 29 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या पण पाहिली तर केवळ 5 धावा फलकावती लागतात. कंजूस गोलंदाजी पण पाहतोय आणि कंजूस गोलंदाजीच करावी लागेल. अर्थातच इथे मात्र वैभवला राईट टाइम ओव्हर द विकेटचा मारा. हो, ब्लॉक होलमध्ये टाकलेला चेंडू होता. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर एक्स्ट्रा कव्हरच्या पट्ट्यात इथे मात्र मिसफिल्ड आहे. धावा आपण पाहिलं तर कमी आहेत. बँक बॅलन्स कमी आहे. जेव्हा बँक बॅलन्स कमी असतो तेव्हा खर्च देखील जपून करावा लागतो. इथे मात्र 2 ने धावसंख्या वाढते. 7 विदाउट लॉस प्रोग्रेस नाव सेकंड ओव्हर. ओहो, इथे मात्र फलंदाजाला बीट केले चेंडू. सीमारेषे पार चौकार. कमांड डीजे.
बाउंड्री फॉर बॅटिंग साइड. महत्वाच्या क्षणी आलेला चौकार आहे. धावसंख्या 4 वाढते. 11 विदाउट लॉस प्रोग्रेस. नाव सेकंड ओव्हर. आपण पाहिलं तर क्रीडा स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी खेडमधील प्रसिद्ध उद्योजक सन्माननीय आदरणीय बाबूशेठ नांदगावकर आणि सौ नांदगावकर मॅडम यांचा लग्नाचा 31वा वाढदिवस आहे. तमाम क्रीडारसिक उपस्थित मान्यवर आणि या स्पर्धेच्या निमित्ताने बाबूशेठ नांदगावकर आणि सौ नांदगावकर मॅडम यांना लाख लाख शुभेच्छा आहे. आपल्याला शतयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि त्यांचा वाढदिवस याच व्यासपीठावर सन्माननीय आदरणीय वैभवजी खेडेकर आणि सर्व क्रीडारसिकांच्या साक्षीने साजरा देखील केला जातो आहे. अर्थातच पुन्हा एकदा प्रसिद्ध उद्योजक खेडचे आदरणीय सन्माननीय बाबूशेठ नांदगावकर और सौ नांदगावकर मॅडम यांचा लग्नाचा 31वा वाढदिवस तुमच्या आमच्या सर्वांच्या साक्षीने ह्याच व्यासपीठावरती साजरा केला जाणार आणि त्यांना आपण सर्वांनी शुभेच्छा देखील द्यायचं आहे. पुन्हा एकदा सर्व समस्त क्रीडारसिक उपस्थित मान्यवर आणि स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. शतयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. इथे आपण पाहिलं तर हाफ व्हॉली स्वरूपाचा चेंडू होता. डीप काऊ कॉर्नरच्या पट्ट्यात चेंडूला ढकललं आहे. सेन्सिबल क्रिकेट आपण पाहतोय. कोणत्या प्रकारची घाई नाही आहे, गडबड नाही आहे, कारण माहिती आहे मुदत सरला की आपल्याला 29 धावांचं मापक उद्दिष्ट आहे. धावांचा पाठलाग करताना आपण पाहिलं तर धावसंख्या होते षटक क्रमांक 2 14. 14 आपण पाहिलं तर 2 षटकांचा केस संपतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 29 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या आपण पाहिली तर 14. अद्याप 12 चेंडूंचा केस शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 15 धावांची गरज आहे. अत्यंत जबरदस्त लढत आपण पाहतोय आणि हे संपूर्ण श्रेय मात्र जात आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आयोजित नगराध्यक्ष चषक 2021 सन्माननीय आदरणीय खेडचे नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर रहीमबाई सईबुले यांच्या संयुक्त विद्यमानाने होत असलेली स्पर्धा, भव्य दिव्य स्पर्धा, स्वाभिमानाची आणि अभिमानाची स्पर्धा आणि अर्थातच कोरोनाच्या काळात देखील सर्व गोष्टींवरती मात करून एक दर्जेदार स्पर्धा संपन्न होताना आपण पाहतोय आणि संपूर्ण श्रेय जाते वन अँड ओनली वैभवजी खेडेकर. थँक्यू व्हेरी मच सर. 12 चेंडूंचं काही शिल्लक जिंकण्यासाठी आपण पाहिलं तर 15 धावांची गरज. क्षेत्ररक्षण देखील सजवलं जातं आहे. डीप लॉंग ऑन आपण पाहिलं तर काऊ कॉर्नर, डीप स्क्वेअर लेग, डीप लॉंग ऑफच्या पट्ट्यात एक खेळाडू आहे. आखूड टप्प्यात चेंडू आहे. पॉईंटच्या दिशेने चेंडू लकर सुंदर क्षेत्ररक्षण आहे. नक्कीच धावा वाचवले जातात. समीकरण मात्र बदलत आहे. 11 चेंडूंचा काही शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी आपण पाहिलं तर 14 धावांची गरज आहे. आजच्या सत्रातील सर्वात हाय व्होल्टेज ड्रामा आपण पाहतोय. 11 चेंडू जिंकण्यासाठी 14 धावा. या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहिलं तर रहीम इलेक्ट्रिकलचे मालक सन्माननीय रहीमबाई सईबोले यांच्या प्रत्येक बॅनरवर प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं देखील पारितोषिक आहे. फलंदाजासाठी सुवर्ण संधी आहे. बॅटमधून निघालेला फटका आहे. आउट ऑफ द पार्क. मस्ट निडेड 6 पॉइंट बॉटिंग साइड. कम ऑन डीजे, व्हाट अ शॉट. षटकार आणि धावसंख्या झपाट्याने वाढते. धावसंख्या होते 21 धावा. पुन्हा एकदा बॅट चिकट घेऊन शॉर्ट फाईन लेगच्या पट्ट्यात चेंडू जातोय. पुन्हा एकदा मिसफिल्ड आपण पाहतोय. 2-2 22 विदाउट लॉस. अद्याप आपण पाहिलं तर 7 धावांची गरज आहे. षटक क्रमांक 3. एक दर्जेदार क्षणांचे आपण साक्षीदार ठरतोय. अर्थातच प्रसिद्ध उद्योजक खेडचे सन्माननीय आदरणीय बाबूशेठ नांदगावकर आणि सौ नांदगावकर मॅडम यांच्या लग्नाचा तब्बल 31वा वाढदिवस या स्पर्धेच्या निमित्ताने साजरा केला जातोय. अत्यंत सुंदर फटका आहे. पुन्हा एकदा 1 बाउन्स 4 मस्ट निडेड बाउंड्री. डीजे मास्टर, व्हाट अ शॉट. मुदतसरच्या बॅटमधून निघालेला फटका आहे. काऊ कॉर्नरच्या पट्ट्यात आपण पाहिला तर धावसंख्या 1 वाढते. धावसंख्या 27. ओहो, इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण आहे. नक्कीच फायदा मात्र होतो आहे फलंदाजी करणारा संघ. धावसंख्या 2 वाढते. आपण पाहिलं तर धावसंख्या बरोबरी सुटते. केवळ एका धावेची गरज आहे. आपण पाहिलं तर अत्यंत दर्जेदार स्पर्धा आणि 12 चेंडू आणि 15 धावांची गरज असताना ह्या षटकात मात्र सामना आपल्या बाजूने झुकवलाय. पुढचा चेंडू राईट मोर द विकेटचा मारा. ब्लॉक होलमध्ये टाकले चेंडू आहे. चेंडूला खोदून काढलाय. सामना जिंकलाय बजमे शाहीन टेटवली संघ. अत्यंत जबरदस्त कामगिरी आपण पाहतो. या स्पर्धेमध्ये या संघाने बॅक टू बॅक 2 विजय साजरे केलेत.
आणि जबरदस्त कामगिरी आपण पाहतोय बजरंगी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. प्रतिस्पर्धी संघ अर्थातच पराभूत झालेला संघ आपण देखील या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी केली. बॅड लक. आणि अर्थातच व्यासपीठावर उपस्थित मान्यवर प्रसिद्ध उद्योजक सन्माननीय आदरणीय बाबूशेठ नांदगावकर आणि सौ नांदगावकर मॅडम यांच्या क्रीडा स्पर्धेला साक्षी मानून त्यांचा यथोचित लग्नाचा वाढदिवस देखील साजरा केला जाणार आहे. तुमच्या आमच्या सर्वांच्या साक्षीने कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. एक दर्जेदार स्पर्धा म्हणजेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना आयोजित भव्य